नमस्ते छोट्या दोस्तांनो, बालसभा कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. काय छोट्या दोस्तांनो, कसे आहात? मजेत ना? आज आहे रविवार. आज तुम्ही बालसभा कार्यक्रमाची वाट बघत असणार, हो ना छोट्या दोस्तांनो? आणि उत्सुकता देखील लागली असेल, आज आपल्या बालसभा कार्यक्रमात कोण येणार? तर छोट्या दोस्तांनो, बाल अभिनेता आरुष देवाळकर याच्यासोबतच्या गप्पा आता आपण ऐकूया. तो एक अभिनेता आहे. त्यांनी बऱ्याच सिरियलमध्ये, नाटकांमध्ये काम केलेलं आहे. हाय आरुष, कसा आहेस तू? मस्त. तुला ऍक्टिंग मध्ये आवड आहे असं मला कळलं, हो ना? हो. तर काय सांगशील, तुझी ही जी सुरुवात आहे ती केव्हापासून झाली? कोरोनाच्या काळात सुरुवात झाली एका ऍड फिल्म पासून. अच्छा, कोणती होती मग ती? माझे कुटुंब माझी जबाबदारी असं नाव होतं तिचं. त्याच्यामध्ये मला घेतलेलं. कोणता ऍक्ट केला होता त्यात? त्यामध्ये फक्त माझ्यावरती एक आपण म्हणतो ना युटर्न किंवा चेंज होतो मूड, तसं फक्त एक थोडंसं ट्विस्ट आहे त्यामध्ये. मग तिकडून मग एका दादाला ऍक्टिंग आवडली, मग तेव्हापासून नाटक वगैरे सुरू झालं. अच्छा, आणि मग त्यानंतर आजपर्यंत किती केलेत मग तू? आतापर्यंत बरेच काही झालंय. शॉर्ट फिल्म, एक मूवी झाली, परत नाटक आणि एकांकिका भरपूर चालू असतात. बरं, तू अगदी सगळ्यात पहिले जेव्हा त्या कॅमेरा समोर आला तेव्हा तुझा तो वेगळाच अनुभव असेल, हो ना? हो. तर कसं वाटलं तेव्हा? म्हणजे मनात खूप भीती होती जेव्हा पहिल्यांदा कॅमेरा समोर होतो, पण जे डिरेक्टर वगैरे होते त्यांनी खूप सांभाळून घेतलं, त्यामुळे सगळं झालं व्यवस्थित. म्हणजे तुला पहिल्यापासून आवड होती का मग यात? हो, मला आवड होतीच तशी. अच्छा, मग शाळेत असताना वगैरे केलेलं का तू? हो, म्हणजे शाळेत गॅदरिंग मध्ये वगैरे मी जायचो प्रायमरीमध्ये. म्हणजे मोनो ऍक्टिंग आणि एकदा ग्रुप ऍक्टिंग पण केलेली. छोटं स्किट असतं तसं केलेलं. अच्छा, तर तू मग आधी काही शिकलेला का? म्हणजे ऍक्टिंग स्कूलमध्ये वगैरे गेला होता का? नाही, सगळं महेश कापरेकर दादा, सागर चव्हाण दादा तेच शिकवतात. मग आजपर्यंत तू किती सिरियल्स किंवा शॉर्ट फिल्म्स किंवा सांग ना आपल्या नाव? ज्ञानेश्वर माऊली सिरियल आहे, त्यामध्ये माझे किती 6 एपिसोड होते. शॉर्ट फिल्म बऱ्याच झाल्यात, म्हणजे जसं की चिल्लर साला, पेन्सिल पहिली मोठी शॉर्ट फिल्म होती. त्याच्यानंतर अजून बऱ्याच असे 4-5 आहेत जे अजून रिलीज नाही झाल्यात. अच्छा, हा. जसं संत ज्ञानेश्वरांवरची जी सिरियल आहे, हो. त्यात तुला काही अडचणी गेल्या का? कारण की ती जी सिरियल आहे फार वेगळी, तिची भाषा वेगळी. तर काय सांगशील, म्हणजे नेमका रोल तुझा कोणता होता आणि कसा शिकलास? जेव्हा त्यांनी स्क्रिप्ट दिली तेव्हा थोडे वेगळे शब्द होते, काही कळलं नाही, म्हणून मग मम्मीला वगैरे विचारलं, मम्मीने सांगितलं. आणि मग जेव्हा रोल करायची वेळ आली त्या म्हणजे असे भरपूर टेक गेले डायलॉगमुळे. काय ते अभंग वगैरे होतं, ते अभंग मला म्हणजे टेकच्या आधी मला वाटतं 15 मिनिटं आधी दिलं, आणि ते संस्कृत मधलं ना, पाठच होत नव्हतं. मग प्रॉम्प्टिंग वगैरे सांगितली, पण तरी केलं मी बऱ्यापैकी. तर मग घरी कुणाला आवड आहे? म्हणजे तू इतकं छान करतो आणि इतक्या लहान आहेस तू. घरी म्हणजे मम्मीला आवड आहे, पप्पा पण करतात, पण मम्मी जास्त लक्ष देते. अच्छा, हो. आता सिरियल मध्ये तर करतो आहेस, तुझे शॉर्ट फिल्म देखील आहे. मग शाळेत पण असं काही राहिलं तर तू नक्की भाग घेत असशील ना? हो, म्हणजे टीचर वगैरे सगळं ओढून घेतात मला लगेच. म्हणजे मोनो ऍक्टिंग असो, ग्रुप ऍक्टिंग असो, काही वेळेला सिंगिंग मध्ये घेतात, ग्रुप सिंगिंग मध्ये. भाषण वगैरे असतं त्यामध्ये सुद्धा घेतात. बरं, पेन्सिल जी शॉर्ट फिल्म आहे त्यात काय आहे आणि कोणता रोल केलेला तू? म्हणजे त्यामध्ये असं एक खूप गरीब मुलगा दाखवला आहे. म्हणजे असं दाखवलंय की तो जो मुलगा असतो त्याला काहीच नसतं, एकच पेन्सिल असते त्याच्याकडे छोटी, आणि ती हरवते. हा, म्हणजे त्याचे जे मित्र असतात खोडकर, तर त्याच्यावर मस्ती करत असतात, ते घेऊन टाकतात आणि फेकतात कुठेतरी. मग त्याला सापडत नाही, म्हणून मग तो सगळ्या दुकानात वगैरे बघत असतो. मग त्याचे पप्पा असतात, ते गपचूप त्याला एकदा बघतात की असा माझा मुलगा चाललाय गपचूप नेहमी शांत असतो. म्हणून त्यांना मग कळतं माझ्या कंपासमध्ये बघून की माझी पेन्सिल एवढीशी जी होती ती हरवली आहे. मग ते एका दिवशी जास्त काम करतात, एक्स्ट्रा वेळ, मग जास्त पैसे येतात, मग मला बॅग घेऊन आणतात, कंपास, पण पेन्सिल नाही दाखवत पहिला. माझा मूड ऑफ होतो, मग ते हळूच पाठून पेन्सिल काढून दाखवतात. मग तो शार्प टर्न, इमोशनल वगैरे आपण म्हणू शकतो त्याला. त्यामुळे तुला मग खूप आनंद होतो की नाही, आपलं दुःख आहे या लोकांना कळलेलं आहे. हो. तर ही जी सगळ्या स्टोरीज आहेत, शॉर्ट फिल्म असतील किंवा सिरियल असतील, मग ही तुला आधी सांगण्यात येते का? हो, म्हणजे काही वेळेला सांगण्यात येते. म्हणजे खूप वेळा असं सांगतात, बऱ्याच वेळा. काही जण असतात म्हणजे जे टेकच्या आधी फक्त थोडीशी थोडक्यात सीनची माहिती सांगतात, आणि मग नंतर जेव्हा सगळं होतं पॅकअप वगैरे तेव्हा थोडक्यात फक्त काय आहे शॉर्ट फिल्म वगैरे त्याच्याबद्दल थोडक्यात सांगतात एकदम. मग रिलीज झाल्यावरतीच कळतं ते नक्की काय असतं. तुझ्या रोल संदर्भात ते पूर्ण तुला सांगतात. हो, त्यामुळे तू चांगल्या पद्धतीने करतो. हो, रोल सांगतात, पण स्टोरी काही वेळेलाच सांगतात पूर्ण. अच्छा, हा. कारण की स्टोरी कळली की काय होतं ना,
तो जो माहोल आहे तो छानपैकी तयार होतो, त्याचे एक्सप्रेशन्स चांगले येतात आहे. बरोबर. ती नाटकांमध्ये देखील काम केलेलं आहे, तर त्या संदर्भात काय सांगशील? कोणत्या नाटकांमध्ये केलेलं आहे? नाटक म्हणजे माझं बारस नाटक आहे, ते खूप म्हणजे आता चांगलं चालू आहे. एकांकिका, जिन्याखालची खोली, बारस आधी एकांकिका होती, त्याचं परत 2 अंकी नाटकामध्ये रूपांतर केलेलं. बारसात माझं पहिलं नाटक, त्याच्यानंतर क्रॅक्स इन द मिरर आणि अजून 2 अशा होत्या, त्यामध्ये एकदम छोटं म्हणजे साईड रोल होता. अच्छा. हा. बरं, तू आता नाटकांमध्ये काम करतो, तू शॉर्ट फिल्म मध्ये पण काम केलेलं, हो. तर तुला यात काय फरक जाणवतो? म्हणजे नाटकात जास्त इमोशन आपल्या रिसीव्ह होतात खूप, आणि मूवीज मध्ये कसं आहे, आता समजा आपल्या स्वतःच असेल एक शॉट क्लोज असेल समजा, मग समोरचा कसं पाठून फक्त प्रॉम्प्टिंग करत असतो, त्याचे काय दिसत नाही, मग ते फक्त हात इथे दाखवतात, इथे हा आहे समजा, इथे तो आहे, मग ते काय एवढं कळत नाही, त्यामुळे ते मला जास्त आवडत नाही. नाटक जास्त आवडतं मला करायला. हो. तर मला सांग, आता तू शाळेचा अभ्यास देखील करतो, अभ्यासात कसा आहेस तू मग? म्हणजे अभ्यास सुद्धा माझा चांगला आहे, म्हणजे 2रा नंबर येतो, पहिला नंबर सुद्धा येतो. या वर्षी फक्त एक मूवी होती एक्झामच्या टायमिंगला, त्यामुळे यावर्षी नाही यायला नंबर, कमी अभ्यास झाला थोडा. 3 दिवसात 4 पेपर एका दिवशी असं झालं म्हणजे. अच्छा, म्हणजे तू अभ्यासही करत होता आणि तुझं इकडे तयारी पण सुरू होती चित्रपटाची. कोणता चित्रपट आहे म्हणजे आता तो येणार आहे, रिलीज होणार आहे? हो, म्हणजे अजून त्याचं काम बाकी आहे, पण ते त्याने टेंटेटिव्ह नाव दिलंय, चल तू तर गेलास. म्हणजे शूटिंग झालेलं आहे, पण अजून रिलीज व्हायचंय. हो. या नाटकांच्या प्रॅक्टिसमुळे किंवा चित्रपटाच्या किंवा सिरियल्सच्या याच्यामुळे कधी असं झालंय का की शाळेमध्ये सुट्ट्या झालेल्या आहेत, तुला टीचर रागवलेली आहे? नाही, म्हणजे टीचर नाही रागवत, टीचर सुद्धा मदत करतात खूप वेळेला. रिस्पॉन्स चांगला मिळतो. हा तर झाला शाळेतला रिस्पॉन्स. हो. कसा मिळतं प्रोत्साहन तुला, कसा रिस्पॉन्स मिळतो? घरून म्हणजे खूप चांगलं आहे, पप्पा सुद्धा जायला देतात, मम्मी घेऊन जाते, आणि भाऊ आहे तो पण मदत करतो मला कधी कधी. भाऊ लहान आहे तुझा की मोठा आहे? लहान आहे. अच्छा, घरी कोण कोण असतं मग? मम्मी, पप्पा आणि लहान भाऊच असतो. बरं, तू मग आता अभ्यास पण करतो, तू या शूटिंगसाठी तुला बाहेरही जावं लागत असेल, हो ना? कसं काय तू मॅनेज करतो हे? म्हणजे शाळा माझी 9 ते 2:30 असते, त्यामुळे जेव्हा शाळेतून येतो मग लगेच जेवतो, मग जेवण झाल्यानंतर काही लिहायचं असेल किंवा काही पाठांतर असेल तर ते करतो, आणि जर जायचं असेल संध्याकाळच्या वेळेला प्रॅक्टिसला नाटकाच्या वगैरे, मग तिकडे नोटबुक्स घेऊन जातो, नोटबुक पेन. अच्छा, तिथे अभ्यास करतो? हो, टाइम मिळतो तेव्हा करतो. मग असं होतं का की परीक्षेचे दिवस आणि त्यावेळेला नाही, आता शूटिंग आपल्याला थांबायला हवं कारण की आता परीक्षा आहे, तिकडे अभ्यास करायला हवा, हो ना? होतं असं? होतं, पण नाटकाचं एकांकिकेच्या अशा आहेत कॉम्पिटिशन की बरं माझ्या एक्झामच्या टायमिंगलाच असतात. अच्छा. मग त्यात घेतो तू भाग? मग हो, जातो. त्या कशा संध्याकाळच्या असतात ना आमचे स्लॉट जास्त, म्हणून मग ते मॅनेज होतं. एक्झामचा टाइम सकाळचा असतो. अच्छा, कोणतं तुला नाटक किंवा शॉर्ट फिल्म जास्ती आवडते? म्हणजे असं नाही हे आपल्यासाठी खूप छान आहे किंवा मी याच्यातला रोल खूप छान केलेला? म्हणजे शॉर्ट फिल्म तर मला माझी चिल्लरसाला खूप आवडली. अच्छा, त्यात काय मग? पहिल्यांदा मी असा कॉमिक रोल केलाय त्यामध्ये, आणि हिंदीमध्ये येते. आणि नाटक म्हणजे बारसच मला खूप आवडतं. अच्छा, का बरं? म्हणजे त्यामध्ये माझा चांगला रोल आहे, परत डायलॉग सुद्धा छान आहेत, आणि बाकीचे ऍक्टर सुद्धा खूप छान आहेत. म्हणजे अच्छा, कोणत्या मोठ्या व्यक्ती असेल तर त्यांचा तुला अनुभव कसा आला? म्हणजे कोणासोबत तुझी भेट झाली? आणि इतका लहान असताना तू इतकं छान काम करतोय, तर नक्कीच त्यांचं मार्गदर्शन मिळालं असेल, तर काय सांगशील तू? नाटकांमध्ये तरी सागर चव्हाण दादा, महेश कापरेकर दादा, प्रतीक चौधरी दादा, आणि मूवी मध्ये म्हणजे डिरेक्टर संकेत माने होते, आणि ऍक्टर असे जे मोठे होते ते म्हणजे विदुला चौगले ताई होती, क्षितिज दाते दादा होता. एका शॉर्ट फिल्म मध्ये बाप्पा जोशींसोबत काम केलेलं मी. मग त्यांचं तुझ्यासोबत छान ट्युनिंग जमलेलं? हो, म्हणजे शॉर्ट झाल्यानंतर ते बोलले, अरे वा, छान काम केलंस. आणि ती माझी पहिलीच फिल्म होती ना लॉकडाऊन मधली, तेव्हाच ते होते. खरंच छान. आणि मग तू असं कॉम्पिटिशन मध्ये वगैरे पण घेतो का भाग? हो, म्हणजे टीचर पाठवतात. मोनो ऍक्टिंग असतं, भाषण असतं, ग्रुप ऍक्टिंग. सोलो सिंगिंगला नाही जात, ग्रुप सिंगिंगला जातो. अच्छा, आता तू इतकं जसं काम केलंय तर एखादा ऍक्ट आपल्या छोट्या दोस्तांना करून दाखव ना. अभ्यास अभ्यासाशिवाय काही सुचतच नाही माझ्या मम्मी पप्पांना. म्हणजे दिवस रात्र माझ्या पाठी. मम्मी तिकडे किचन मध्ये काम करत असली तरी तिचा आवाज, दिव्यांश अभ्यास केला की नाही? आणि आईचे शब्द ऐकले, तिकडून लगेच बाबांचा आवाज, दिव्यांश परीक्षा जवळ आलीये, परीक्षेत भरपूर मार्क्स मिळाले पाहिजेत. आता तुम्हीच सांगा, आहे का मला थोडा तरी आराम? पण हो,
आज आई बाबा बाहेर गावी गेलेत, त्यामुळे आज मला मस्त आराम मिळाला नाही का. आणि हा, बाबांचा मोबाईल आज घरीच राहिलाय. मी सकाळी पाहिला होता. आता शोधतो आणि मस्तपैकी कार्टून बघतो. मोबाईल, अरे सकाळी तर टेबलवरतीच होता, आता कुठे गेला. हा, बाबांच्या शर्टाच्या खिशात नक्की राहिला असेल. म्हणजे बाबा जेव्हा शर्ट घालतात आणि त्यामध्ये ठेवतात आणि शर्ट काढले होते तिकडेच विसरून जातात. थांबा तिकडे बघतो. नाही 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 नाही, बाबा तर शर्ट घालून गेले असतील ना. मग कुठे शोधायचं. हा, आजी घरी आहे. तिने नक्की कुठेतरी उचलून ठेवला असेल. पण समजा जर मी तिला विचारायला गेलोच तर ती कोणतं ना कोणतं कारण सांगून तो मोबाईल देणार नाही. कारण की तिला माहितीये, जर दिव्यांश नातवाला हा मोबाईल दिसला तर तो कधीच सोडणार नाही. हो, पण अशा मोबाईल वगैरे लपवण्याच्या कामात ती खूप चांगली आहे. पण तरी जाऊ दे, एकदा विचारून तर बघतो. म्हणजे मी विचार केला असेल ते झालं नाहीच तर. थांबा, आवाज येतो. आजी, ए आजी, आजी. ही आजी पण ना आवाज दिल्यावरती कधीच हो देणार नाही. म्हणजे तिला ऐकायला जरा कमी येतं ना. पण जाऊ द्या, आजी काही माझं ऐकणार नाही. मीच शोधतो. कुठे गेला कुठे गेला. किती वेळ झाला, जवळजवळ 1 तास होत आला, पण हा मोबाईल काही सापडत नाही. अरे 1 तास झाला, म्हणजे आता संध्याकाळचे 7 वाजले. आता आई बाबा घरी येतील. अरे हा, मी सांगायचं विसरलो. बाबांनी जाता जाता मला धमकीच दिली होती, दिव्यांश हे कविता पाठांतर करून ठेव, आल्यावरती आम्ही तुझा अभ्यास घेऊ. पण तुम्हाला सांगतो, मला काही अशी अभ्यास वगैरे करायची जास्त सवय नाहीये. पण आई बाबांना दुसरं काही सुचत पण नाही ना. नुसता अभ्यास कर दिव्यांश, अभ्यास कर. याला म्हणतात आई बाबांची हुकुमशाही. पण नाही, आज मात्र घरात माझी राजशाही चालणार आहे. अरे, आई बाबांच्या अभ्यासावरून मला आत्ता लक्षात आलं की मला शाळेचा पण खूप होमवर्क दिलेला. तो एकदा बघून घेतो, लवकर होईल की लेट होईल. म्हणजे मोबाईल शोधतो. बॅग हा इथे. अरे बापरे, एवढा सगळा होमवर्क हा करायला नक्की 3 ते 4 तास जातील. तोपर्यंत रात्र होऊन आई बाबा पण घरी येतील. हा, आता एवढा सगळा होमवर्क देणारे ते शिक्षक. सुट्टीचा दिवस बघितला की मग एवढा होमवर्क देतील की पूछो ही मत. याला म्हणतात शिक्षकांची हुकुमशाही. जाऊ दे, आता अभ्यासच करतो. आणि तुम्ही पण जास्त गेम बघू नका आणि मोबाईल सुद्धा घेऊ नका, नाहीतर असा अभ्यास राहून जातो ना. बरं ठीक आहे, आता मी काही जास्त बडबड करत नाही, अभ्यासच करायला घेतो. थँक्यू. अरे वा, क्या बात आहे, खूप छान. बरं मला सांग, आता हे जे तू ऍक्ट केला ते असं घरी देखील होतं का? नाही, म्हणजे घरी नाही, शालिक दानव सरांनीच लिहिलेलं आहे. ऍक्टिंग केली तू. पण रिअल मध्ये असं घरी होतं का की तू मोबाईल घेतोय, आई बाबांच्या मागे लागलाय, अभ्यास थोडा बाजूला राहिलेला आहे आणि कुठेतरी चिडतो आहे आणि शिक्षकांना म्हणतो आहे की आपल्याला अभ्यास दिला जास्ती, असं सेम घरी होतं का? होतं, म्हणजे खूप वेळ होतं असं. आणि घरी भाऊ पण आहे ना, त्यामुळे मग ते थोडं अजून जास्त होतं. अच्छा, म्हणजे जे आपण नाटकात करतोय ते थोडंफार कुठेतरी घरी होतं, हो ना? हो. अच्छा, कधीतरी कंटाळा आलाय त्यावेळेला तू काय करतोस मग? म्हणजे मला ड्रॉइंग करायला खूप आवडतं, मग मी ड्रॉइंग करत असतो मग. अच्छा, मग कुठे कॉम्पिटिशन मध्ये वगैरे भाग घेतो? एक्झाम वगैरे दिलेली आहे? हो, म्हणजे ड्रॉइंगच्या एक्झाम आणि कॉम्पिटिशनला जातो. म्हणजे मला पेंटिंग जास्त नाही आवडत, स्केचिंग जास्त आवडते. पेन्सिल वगैरे मला जास्त करायला येतं. अच्छा, पुढे तुला काय बनायचंय? तुझं ध्येय काय आहे? एक गोल असतं ना आपलं, की नाही आपल्याला या क्षेत्रात जायचंय, तर काय वाटतं तुला? मला तरी ऍक्टर बनायचं आहे, त्यामुळे मी हे जास्त करतो. आई बाबांना वाटतं की डॉक्टर वगैरे व्हावं, कारण की ऍक्टिंगच्या क्षेत्रात कधी कधी काम असतं, कधी कधी बंदच असतं सगळं. त्यामुळे साईड बाय साईड काहीतरी असायला पाहिजे. अच्छा, हो. म्हणून तुला शिक्षण पण दोन्ही घेतलं तर छान राहील ना. हो ना, तुझं एज्युकेशनही चांगल्या पद्धतीने घेतलं, तुला ऍक्टिंग येतेच ऑलरेडी, मुळातच तू करतोच छान, हो ना. तर तू शिक्षण घेत जर हे पुढे केलं तर नक्कीच
चांगल्या पद्धतीने करू शकशील, हो ना? बरोबर. है ना? तर आपल्या छोट्या दोस्तांना एक गाणं म्हणून दाखव ना. हीच आमची प्रार्थना हे जास्त जमतं, ते शाळेत जास्त असतं. हीच आमची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. अरे वा, खरंच खूप छान म्हटलंस तू म्हणालच मला तेवढं गाणं नाही येत, पण गाणं तर खरंच खूप छान म्हटलंस. जाता जाता तू आपल्या छोट्या दोस्तांना काय सांगशील? मी सांगू इच्छितो की तुम्हाला जे आवडतं त्या क्षेत्रात जास्त इंटरेस्ट दाखवा. अभ्यास असो किंवा खेळणं असो किंवा बाकी काही असो, सिंगिंग, डान्सिंग, ऍक्टिंग, त्यामध्ये जास्त इंटरेस्ट करा. पण अभ्यास सुद्धा तेवढाच जास्त करा. म्हणजे माझी एक ट्रिक सांगतो. जेव्हा मी 1 तास अभ्यास करत असतो त्यातले मी 50 मिनिटं अभ्यास करतो 1 तास ठरवून, आणि 10 मिनिटं म्हणजे टाइमपास करतो किंवा छंद असेल काही ते सगळं. म्हणजे त्याने काय होतं, अभ्यास जास्त लक्षात राहतो. जेव्हा परत एकदा अभ्यास करायला बसतो टाइमपास किंवा काही खेळल्यानंतर, तेव्हा अजून नीट अभ्यास होतो. त्यामुळे मी हेच सांगेन की अभ्यास करा, शिका, चांगलं म्हणजे काम करा. तुम्हाला जे बनायचं आहे आयुष्यात पुढे ते बना. म्हणजे थँक्यू. तर आरुष, आज तू आकाशवाणी स्टुडिओत आला, तर तुझे जे अनुभव आहेत ते शेअर केले त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू. तर छोट्या दोस्तांनो, कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. परत भेटूया पुढील रविवारी याच वेळेला. तोपर्यंत नमस्कार.